आणि आताची मोठी बातमी, शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रकरणामध्ये ईडीचा हस्तक्षेप नको आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। मुंबई पोलिसांनी हायकोर्टामध्ये या संदर्भातलं उत्तर दाखल केलंय। ईडीच्या हस्तक्षेप याचिकेच्या नंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हायकोर्टामध्ये हे उत्तर सादर केलंय। ईडीने काही मुद्दे उपस्थित केले तर त्याला सुद्धा उत्तर देऊ अशी भूमिका आणि अशी तयारी आता मुंबई पोलिसांनी दाखवली आहे। आणि याविषयी बोलूया, सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, एक महत्त्वाची अपडेट, नेमकं प्रकरण काय होतं? ईडीने हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि मुंबई पोलिसांनी उत्तर दिलेलं आहे। नक्कीच यामिनी, आता आपण पाहतोय शिखर बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी ही संपूर्ण क्लोजर रिपोर्ट हा आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आला होता। 26 जूनला सत्र न्यायालयात त्याचं उत्तर देखील देण्यात आलं होतं। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार पहिल्या क्लोजर रिपोर्टला ईडीने हस्तक्षेप नोंदवला होता, जो सत्र न्यायालयाने फेटाळला। पहिला हस्तक्षेप फेटाळल्यानंतर ईडी हायकोर्टात गेली आणि त्यानंतर त्यांचं जे प्रकरण आहे ते अद्याप प्रलंबित आहे। मात्र जो तपास करून त्यामध्ये कुठलेही पुरावे मिळाले नाही, त्यामुळे दुसरा क्लोजर रिपोर्ट हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडनं देण्यात आला आहे। पहिला हस्तक्षेप फेटाळल्यामुळे दुसरा हस्तक्षेपात नोंदवण्याचा ईडीचा प्रश्न उद्भवत नाहीत असा युक्तिवाद जो आहे तो मुंबई पोलिसांकडनं कोर्टात करण्यात आलेला आहे। त्यामुळे ईडीने काही मुद्दे उपस्थित केल्यास त्यालाही उत्तर देण्यास मुंबई पोलीस तयार आहे। मात्र एकूणच शिखर बँकेमध्ये कुठलाही ईडीचा हस्तक्षेप नको अशी भूमिका ही आता मुंबई पोलिसांनी मांडलेली आहे। अगदी सूरज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।